नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासामधील एका अद्वितीय, पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी मोहिनीराज मंदिरात। हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे जे भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपात आहे। या मंदिराविषयी सुंदर अशी कथा आहे। समुद्र मंथन झाले तेव्हा 14 रत्ने बाहेर आली, त्यापैकी अमृत कलश घेऊन जेव्हा धन्वंतरी देवता प्रकट झाले तेव्हा अमृत कलश बघून देव आणि राक्षसांना आनंद झाला। पण राक्षसांना अमृत मिळाले तर त्यांना अमरत्व प्राप्त होईल, देवांना याची चिंता पडली। त्यावेळी दानव कलश हिसकावून पळू लागले। भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले। त्यांनी देवांच्या पंक्तीला अमृत तर दानवांच्या पंक्तीला सुरा म्हणजेच मदिरा वाटप केले। ही गोष्ट राहूच्या लक्षात आली आणि तो देवांच्या पंक्तीला येऊन बसला। भगवान विष्णूंनी त्याला अमृत दिले, परंतु त्यांनी अमृत प्राशन केल्या क्षणी जेव्हा हा प्रकार विष्णूंच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी सुदर्शन चक्राने लगेच त्याचे शिरच्छेद केले गेले। राहूचे शरीर उडून ज्या ठिकाणी जाऊन पडले त्या गावाला राहुरी असे नाव पडले व काया म्हणजेच धड जेथे पडले त्या ठिकाणाला कायगाव असे म्हणतात। जर तुम्हाला विष्णूंच्या मोहिनी अवताराची सुंदरता आणि भक्ती अनुभवायची असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या। आणि पुढच्या भागात घेऊन येणार आहोत नेवासा येथील पैजखांब मंदिर। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही जर या ठिकाणी भेट दिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच नवीन ठिकाणांची माहिती घेऊन। धन्यवाद।